आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुण्यातील जीबीएस बाधित गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा तर आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 12 गावांना शुद्ध पाणी दिले जाणार। पालिकेकडून पहिल्या टप्प्यातील कामासाठी शासनाकडे 606 कोटींच्या निधीची मागणी। पुणे शहरातील 17 रस्ते सुपरफास्ट होणार। वाहतूक कोंडी कमी करून वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आता पालिका मिशन 17 पूर्ण करणार। पुणे विद्यापीठातील पदवी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया जाहीर। पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही 18 ते 20 मार्च दरम्यान होणार, तर पदवीच्या अभ्यासक्रमासाठी 4 एप्रिलला प्रवेश परीक्षा। पुण्यातील शिवसृष्टी पर्यटकांसाठी 3 दिवस बंद, तर भव्य सोहळ्याच्या जय्यत तयारीसाठी शिवसृष्टी बंद राहणार। शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या ग्रामपंचायतींनी आता 5% निधी दिव्यांग संस्थांना वाटप करावा। मुळशी दिव्यांग कल्याण संस्थेची मागणी। पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन। पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आता पुण्याच्या भोरमध्ये आदरांजली, तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शोकसभेचं आयोजन। पुण्यातील वानवडी जगताप चौकामध्ये मद्यधुंद महिलेकडून धिंगाणा। स्थानिक नागरिकांकडून अशा प्रकरणांवर नाराजी व्यक्त। त्वरित कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्याच्या मुळशीमध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळची भव्य मिरवणूक। मुळशीमध्ये पृथ्वीराज मोहोळचं जंगी स्वागत। महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याबद्दल पृथ्वीराज मोहोळचा नागरी सत्कार। पुण्यामध्ये लष्करात नोकरीच्या आमिषानं तरुणांची 5 लाखांची फसवणूक। बंड गार्डन पोलिसांकडून उत्तराखंडमधील एका विरुद्ध गुन्हा दाखल। पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू।